नमस्कार. आपण आत्ताच न्यूज यात्रा पाहायला सुरुवात केलेली आहे. संसदेमध्ये अमित शहांना कुंडीत पकडल्यानंतर आता सत्ताधारी पक्षाने एक नवा डाव खेळला आहे आणि चोराच्या उलट्या बोंबा असं म्हणावं अशी परिस्थिती आता दिल्लीमध्ये निर्माण झालेली आहे. झारखंडमधील विद्यार्थी आंदोलनामध्ये काल जी घटना घडली, विद्यार्थ्यांवर ज्या पद्धतीने लाठीमार करण्यात आला, अश्रुधुरांच्या नळकांड्या फोडण्यात आलेला आहे, त्या निषेधार्थ भारतीय जनता पक्षाचे दिग्गज नेते, सत्ताधारी मंत्र्यांसह अनेक नेते आज या मार्चमध्ये सहभागी झालेत आणि राहुल गांधी हे दुटप्पी भूमिका घेत आहेत. दिल्लीतील जेन झी आंदोलनाच्या बाबतीतील त्यांची भूमिका आणि झारखंडमधील आंदोलनाच्या बाबतीतील त्यांची भूमिका ही दुटप्पी आहे असा आरोप करत त्यांनी झारखंडच्या आंदोलनामध्ये राहुल गांधींना कुंडीत पकडण्याचा प्रयत्न केलेला आहे. मी आधी जसं म्हटलं की चोराच्या उलट्या बोंबा, त्याचा अर्थ मी नीट समजावून सांगणार आहे. खरं तर आधी आपण झारखंडच्या विषयात थोडक्यात भाष्य करूयात. झारखंडमध्ये जे काही घडलं आहे त्याचं कोणीही समर्थन करणार नाही. झारखंडचं आंदोलन हे सुद्धा दिल्लीतील जेन झीच्या आंदोलना इतकंच महत्त्वाचं आहे आणि राहुल गांधी यांनी त्या आंदोलनाला पाठिंबा दिलेला आहे. केवळ पाठिंबा देऊन राहुल गांधींची जबाबदारी संपत नाही, हे सुद्धा मान्यच करावं लागेल. कारण जेन झीचं आंदोलन जिथं काँग्रेस पक्षाला फायद्याचं ठरतं आहे, तिथं आता राहुल गांधी मोठ्या ताकदीने जेन झीची बाजू लोकसभेमध्ये मांडताना दिसत आहे. त्याच ताकदीने त्यांनी झारखंडचा विषयसुद्धा संसदेमध्ये, लोकसभेत आणायला पाहिजे. हे याबाबतीत कोणाचंही दुमत असू शकत नाही. मात्र झारखंडमधल्या आंदोलनाला राहुल गांधी पाठिंबा देत नाही किंवा त्यांनी फक्त पाठिंबा दिला आणि त्या बाबतीमध्ये ते दुटप्पी भूमिका घेत आहे, हे कारण सांगून आपण केलेलं पाप भारतीय जनता पक्षाला झाकता येणार नाही. कारण दिल्लीमध्ये भारतीय जनता पक्षाने ज्या पद्धतीने विद्यार्थ्यांवर अन्याय अत्याचार केलेले आहेत, तर ते माफीच्या लायकीचे अजिबात नाही. त्यामुळं त्या बाबतीमध्ये गृहमंत्री अमित शहा यांना स्वतंत्रपणे त्यांचं स्पष्टीकरण देणं क्रमप्राप्त आहे. भाजपच्या नेत्यांचं म्हणणं असं आहे की आम्ही चर्चेला तयार आहोत, मात्र काँग्रेसला चर्चा नको आहे, त्यांना फक्त राजकारण करायचं हा नेहमीचा त्यांचा आरोप आहे. आणि आज या आरोपावरून चक्क भारतीय जनता पक्षाचे दिग्गज नेते नितीन गडकरी असतील किंवा आणखी अनेक मंत्री असतील, निर्मला सीतारामनसारख्या, त्या सगळ्यांनी आंदोलनामध्ये सहभाग घेऊन कुठेतरी अमित शहांना वाचवण्याचा एक मोठा प्रयत्न केला आहे आणि विरोधी पक्षनेते पदाच्या विरुद्ध आंदोलन करून त्यांची ढाल वापरून अमित शहांना वाचवण्यासाठी हे आंदोलन केलं असं आपल्याला म्हणता येईल. जाता जाता शेवटी एवढंच म्हणायचं आहे की झारखंडच्या आंदोलनामध्ये तिथले विद्यार्थी मागण्या करत आहेत. त्यातील जवळपास सर्व मागण्या मान्य झालेल्या आहेत. मात्र CBI चौकशीची, या सगळ्या परीक्षांच्या मध्ये घोटाळ्यामध्ये CBI चौकशी व्हावी अशी जी मागणी केलेली आहे ती अद्याप मान्य झालेली नाही आणि त्या मागणीवरती निर्णय घ्यावा लागणार आहे. तो अर्थातच तो निर्णय राज्य सरकारसोबत केंद्र सरकारला सुद्धा घ्यावा लागणार आहे. हे वाक्य तुम्ही लक्षात घ्या. त्यामुळे CBI चौकशीच्या बाबतीमध्ये तिथं निर्णय घ्यावा लागणार आहे आणि तो निर्णय झाल्यानंतर तिथल्या आंदोलनाला कदाचित एक नवीन दिशा मिळू शकते आणि ते आंदोलन थांबू शकेल. मात्र तिथं जे काही घडलं त्याचं कोणीही समर्थन करणार नाही. जे दिल्लीत घडलं त्याच पद्धतीनं तिथं थोड्या प्रमाणात म्हणा किंवा अधिक प्रमाणात म्हणा, त्याची प्रचिती तिथंसुद्धा आलेली आहे. त्यामुळं झारखंडचा विषय हा ढाल करून दिल्लीच्या जेन झीचा विषय वाचवण्याचा जो त्यांचा केविलवाणा प्रयत्न आहे, तर तो कदाचित महाराष्ट्रामध्ये त्यांच्या अंगलट येऊ शकतो. कारण महाराष्ट्रामध्ये सुद्धा आपल्याला माहिती आहे की नुकतीच ड्रग्ज इन्स्पेक्टरच्या परीक्षेमधील घोटाळा पुढं आलेला आहे आणि तिथं जसं JPCCमध्ये घोटाळा झाला, तसा MPSCमध्ये इथं जो घोटाळा झालेला आहे, तर त्या घोटाळ्याच्या बाबतीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनासुद्धा त्याच पद्धतीनं धारेवर का धरण्यात येत नाही असा प्रश्न विद्यार्थी विचारू शकतात. त्याही यापूर्वी महाराष्ट्रामध्ये TETची परीक्षाच्या पेपर फुटीचं प्रकरण गाजलेलं आहे आणि सोबतच नीटच्या परीक्षेमध्ये जी पेपर फुटी झालेली आहे त्याचं मुख्य केंद्र हे महाराष्ट्रामध्ये होतं. महाराष्ट्रातील व्यक्तीने ते पेपर फोडले होते आणि त्याचे मुख्य सूत्रधार हे सुद्धा महाराष्ट्रातच होते. त्यामुळं आता नीटचा विषय दिल्लीच्या आंदोलनामध्ये जरी थोडासा मवाळ झालेला असला तरी इतर पेपर फुटीच्या बाबतीमध्ये महाराष्ट्रातील विद्यार्थी आक्रमक होऊ शकतात आणि महाराष्ट्रामध्ये सुद्धा झारखंडसारखं आंदोलन विद्यार्थी करू शकतात. हे भाजपच्या नेत्यांनी लक्षात घ्यावं. झारखंडच्या आंदोलनावर बोट ठेवताना महाराष्ट्रातील पेपर फुटीच्या बाबतीमध्ये आपण काहीच बोलत नाही. म्हणूनच मी आधी म्हटल्याप्रमाणे चोराच्या उलट्या बोंबा ज्या आहेत तर त्या या अर्थाने आहेत. त्यामुळे या चोराच्या उलट्या बोंबा आता लोकसभेमध्ये सुद्धा अशाच आपल्याला ऐकू येतील आणि त्यामुळं लोकसभेचं कामकाज पुढचे काही दिवस या मुद्द्यावर तापत जाणार आहे. डिलिमिटेशनचं विधेयक कधी येतं याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. पण त्याआधी झारखंडचा मुद्दा आणि अमित शहा यांनी दिल्लीमधील जेन झीच्या प्रकरणामध्ये घेतलेली भूमिका, या दोन मुद्द्यावरती वातावरण तापत राहणार आहे आणि
त्यानंतर या डिलिमिटेशन कायद्याच्या संदर्भामध्ये केंद्राला निर्णय घ्यावा लागणार आहे. या सगळ्या घडामोडीवर आपण लक्ष ठेवून राहणार आहोत. त्यामुळे आपण पाहत राहा न्यूज यात्रा. हे आहे आपलं चॅनल.